मान्यवर, या गावचे मान्यवर, तसेच समोर उपस्थित असलेले सर्व रसिक किंवा पालक आणि माझ्या मित्रांनो, तो सगळ्यात माझा छोटा मित्र कुठे गेला? समोर. आहे, ठीक आहे ओके. तर मला बुद्धेशचे खूप आभार मानायचे आहेत, बुद्धेश आणि त्याच्या सर्व मित्रांचे, की त्यांनी ही कार्यशाळा इथे 3 दिवसाची आयोजित केली आणि दरवर्षी तो अशी कार्यशाळा आयोजित करत असतो. मी काल सांगितल्याप्रमाणे संगीत कला ही एकमेव अशी कला आहे की जी लोकांच्या समोर सादर होते. बाकीच्या सगळ्या ज्या कला आहेत, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, अजून कुठल्या, त्या अशा लोकांच्या समोर सादर होत नाहीत. त्यांचे स्टुडिओ असतात, तिथे ते चित्र काढतात, चित्रकार किंवा शिल्प तयार करतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे फायनल प्रॉडक्ट झालं की ते मग त्या कलेचे जे रसिक आहेत त्यांच्यासमोर ते सादर करतात. पण आपल्याला तशी मुभा नसते. आपल्याला ऑन द स्पॉट श्रोत्यांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर आपली कला सादर करायची असते. त्यामुळे आपण जी कला सादर करतो ते आपलं प्रॉडक्ट असं म्हणलं तर ते अतिशय फिनिश्ड प्रॉडक्ट आपल्याला सादर करता आलं पाहिजे. आणि याच्याकरता रियाजाचं खूप महत्त्व आहे, हे मी काल तुम्हाला सांगितलं. अजून रियाजाचं महत्त्व असं आहे की हा जो रियाज आहे, हा जसजसं तुम्हाला तुमच्यावरती संगीताचे संस्कार अजून होत जातील, गुरुचा सहवास तुम्हाला अधिक जसा मिळत जाईल, तसतसं या रियाजाचं रूपांतर साधनेत होतं. आणि एकदा काही रियाजाचं रूपांतर साधनेमध्ये झालं, ती एक सीमारेषा ओलांडून तुम्ही पुढे गेलात, रियाजाकडून साधनेकडे गेलात, की तुम्हाला 100% नाही, जे काय किती जास्त टक्के असतील तितक्या टक्के साधनेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळतं. परमेश्वर तुमची साधना कधीही वाया जाऊ देत नाही. तर तुमच्या सगळ्यांचं रियाजाचं रूपांतर साधनेत होऊ दे, असं मी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. दुसरं म्हणजे संगीत ही अशी कला आहे की जिने आपली एकाग्रता वाढते. जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांच्याकरता हे आहे की या एकाग्रता वाढण्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा होतो. त्यामुळे परीक्षा आहे म्हणून रियाज करत नाही किंवा परीक्षा आहे म्हणून अमुक करत नाही, असं करू नका. रियाज सतत करतच राहा. त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेकरता किंवा परीक्षेच्या अभ्यासाकरताही त्याचा फायदा होणारच आहे. त्यामुळे रियाजाला पर्याय नाही आहे. पण जर तुम्ही रियाजाला पर्याय शोधत राहिले तर तुमच्या रियाजाचं रूपांतर साधनेमध्ये होणार नाही. आणि ऑफकोर्स हे प्रत्येकानेच आपापलं ठरवायचं असतं की कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या रियाजाला, तुमच्या कलेकरता जास्तीत जास्त वेळ उपलब्ध करून द्यावा दिवसाचा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल. ठीक आहे. बाकी हे सगळे तुकारामचे सगळे मोस्टली सगळे शिष्य तुकारामचेच आहेत ना. तर मला खूप आनंद होतो की ते तुकारामचा शिष्य परिवार आता हळूहळू खूप मोठा होत चाललेला आहे. त्याचा परीघ खूप वाढत चाललेला आहे. आता असाच तो शिष्य परिवाराचा परीघ गोव्याच्या बाहेर, मग भारताच्या बाहेर आणि
उत्तम उत्तम शिष्य तुकारामच्या हातून घडू देत, असे मी त्याला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आणि ह्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे. म्हणजे तुकारामचे जे शिष्य आहेत त्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की जास्तीत जास्त चांगलं वाजून तुम्ही आपल्या गुरुचं नाव रोशन करा. ठीक आहे. परत एकदा मी उद्देश आणि त्याच्या सर्व साथीदारांचा मी आभार मानतो. पुनीतनी खूपच मेहनत घेतलेली आहे आणि बिचारा गेले 72 तास माझ्याबरोबर आहे आणि माझी खूप काळजी घेतोय तो. थँक्यू पुनीत. तसेच वारंवार आपण वर्कशॉप करूया. शक्य असेल तर वर्षातून 2दा करूया. आणि हळूहळू आपण फक्त तबलावादक यांच्यापुरतं मर्यादित न राहता गायक लोक, वाद्यवादक लोक, नर्तक, नृत्याचे शिष्य वगैरे यांना पण हळूहळू आपण सामील करून घेऊया. तर परत एकदा सगळ्यांचे आभार. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. माजी सरपंच, आजी सरपंच, सगळे बाकीचे मान्यवर लोक, या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि आपण लवकरच पुढच्या कार्यशाळेला भेटूया. धन्यवाद.